तुम्हाला माहिती शेतकरी जसे पावसाची वाट बघत असतात ना, तशी लहान मुलंही वाट बघत असतात. जसा पाऊस पडतो आणि 3 महिन्यांमध्ये किंवा 4 महिन्यामध्ये जितके वेळा पाऊस पडतो ना, त्यांच्यासाठी नवीन पहिल्यांदाच पडल्यासारखा असतो. तशीच माझी मुलं पण जसा पाऊस पडला ना, तशी जातात बाहेर, भिजण्याची जिद पण करतात, पण मी त्यांना भिजून देत नाही. पण माझ्यासाठी ना खूप दुःखीची गोष्ट आहे. म्हणजे मला क्राईम पेट्रोल बघायचा होता, पण हा सिग्नल जरा पाऊस पडला ना की लगेच निघून जाईल. फायनली हे लोक झोपले आणि सिग्नल पण आला, पण हे लोक झोपलेले, आवाज कमी करून बघण्यामध्ये काही मजा येत नव्हती. म्हणून असो मी पण झोपून जाते, टीव्ही वगैरे बंद करून. संध्याकाळी उठते, बघते थोडा पाऊस थांबला होता, म्हणून चला आपली बाकीची काम आहेत ती आवडून वगैरे घेऊया. नंतर मी फ्रेश होऊन जाते आणि संध्याकाळी अचानक पप्पा बोलले, तुम्ही पण येतात काय सीएनजी भरायला पेट्रोल पंप? मग काय आमच्या खुशीचा ठिकाणच नाही, कारण की आम्ही तसंच घरामध्ये पावसामुळे घरातच बसून असतो. पप्पा बोलले तर समोरून आम्ही मस्त निघून जातो. आणि खरं सांगते बाहेर निघायला एवढं बरं वाटतं, कारण की पाऊस थांबला होता आणि व्ह्यू बघण्यासारखा होता. पण आम्ही सीएनजी भरायला निघून जातो. आणि खरं सांगते सीएनजी पेट्रोल पोहोचता पोहोचता जरा उशीर होतो, कारण की पावसामुळे ना गड्डे मध्ये खूप ट्रॅफिक जाम होते. तसंच ट्रॅफिक मध्ये अडकल्याने पप्पा कोणाशी गप्पा गोष्टी करण्यामध्ये बिझी होते. म्हणून मी बघण्यासाठी जाते तर माई परडते, मम्मी कुठे चालला? तर मी बोलली मी तुम्हाला सोडून कुठे? त्याने पप्पा बघते का? फायनली जरा पप्पा पण आले. काय माहिती बाबा या बायकांसारखे किती गप्पा गोष्टी करत राहतात, बापरे. असो, घरी येता येताना 8 वाजून जातं, भरपूर उशीर झाला असतो आणि मी एकदम थकली असते ट्रॅफिक मध्ये बसून. पण बोलली ना की भरफुटावर तर नवरा तसाच घेऊन जाईल. फटाफट पहिला डोकं दुखत असते ना, म्हणून चाय वगैरे बनवायला घेते आणि मस्त मस्त असं गरम गरम चाय पिऊन घेते. आणि त्याच्यानंतर आवाज येतो पाणीपुरीवाले. फायनली पाणीपुरीवाला पण आला असतो, कारण की हप्त्यामध्ये 2दा पाणीपुरीवाला आमच्या गल्लीमध्ये येतो. 10 रुपये प्लेट असते. मग मी मागे राहणार नाही आणि माझी बाई मागे राहणार नाही. आम्ही मस्त पाणीपुरी पण एन्जॉय करून घेतो. त्यासोबत संध्याकाळचं जेवण पण झालं असते. आणि तुम्हाला सांगू, संध्याकाळची कितीही कामं झाली ना, तरी एक काम असतं म्हणजे प्रत्येक बाईला खूप टेन्शन असतं आणि ते करायचंच, म्हणजे केल्याशिवाय झोप लागत नाही. ते म्हणजे उद्या सकाळी उठून भाजी काय बनवायची, ते टेन्शन मला पण होतं. म्हणून मी फ्रीज ओपन करून बघते तर गवार असतं, तर गवार वगैरे निवडून ठेवते, म्हणजे सगळे टेन्शन आहे. तर असं होतं आमची पावसाळ्यातली संध्याकाळ. आवडला असेल